टिळक विद्यालय ही शाळा सुसज्ज असताना, तिथे सुसज्ज ग्राउंड असताना सुद्धा सगळ्या गोष्टींची व्यवस्था असताना एका शाळेत ती व्यवस्था केली गेली तर लोकांच्या दारात बसण्याचा प्रश्नच कुठे उद्भवत नाही असं मला वाटतं. तर हे वक्तव्य सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे. ग्रामपंचायतीकडून फसवणूक झाली असं त्यांनी म्हटलंय, तर हे पण पूर्णतः चुकीचं आहे. ग्रामपंचायतीला फसवणूक करायची असती तर त्यांनी कधीही या गोष्टीत सहभाग घेतलाच नसता. पूर्णतः त्यांनी सहकार्य कन्याशाळेला केलेलं आहे आणि कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता त्यांनी पूर्णतः सहकार्य करून एकही दिवसाचा म्हणजे मुलींचं नुकसान न करता त्यांनी तातडीने व्यवस्था केली गेली आहे ग्रामपंचायतीकडून. तर हे वाक्य त्यांचं पूर्णतः चुकीचं आहे. दुसरं, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल त्यांनी एका पालकाने वक्तव्य केलेलं आहे की आमच्या ज्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा होतात किंवा काही खेळ होतात तर त्यामध्ये आमच्या मुलींचे नंबर आलेले नाहीत का, तर आमच्या मुलींना खेळायला मिळालं नाही शाळेला ग्राउंड नसल्यामुळे किंवा काय. तर माझा त्यांना असा प्रश्न राहील, 8 महिने जिथे ग्रामपंचायतीने त्यांची लोकमान्य टिळक विद्यालयात जिथे व्यवस्था केली होती तर त्या शाळेला तर खूप मोठं ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडमध्ये वेळोवेळी कन्याशाळेच्या मुली खेळत होत्या. इव्हन आम्ही सुद्धा ते पाहिलेलं आहे. आम्ही जेव्हा विकसित संकल्प रथाच्या यात्रेचं नियोजन करायला तिथे गेलो होतो तर मी आणि माझे सहकारी यांनी प्रत्यक्ष कन्याशाळेच्या मुली तिथे खो खो खेळ खेळताना बघितलेले आहे. आणि त्यानंतर त्यांनी तिथे न बसता एका खाजगी घरात बसायची सुरुवात केली आणि इथे कन्याशाळेचं वर्क ऑर्डर नसताना सुद्धा आम्हाला विश्वासात न घेता, ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता तिथे त्यांनी परस्पर काम चालू केलं. तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामपंचायतीचे काही नियम आहेत की नाही, घटनेने दिलेले अधिकार आहेत ते डावलून पालकांनी तिथे काम चालू केलं. तर यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. वर्क ऑर्डर आम्हाला कुठल्याही प्रकारची दाखवली गेलेली नाहीये, कुठलंही कागदोपत्री काम आम्हाला दाखवलं गेलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, त्यांनी असं हे केलंय की मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत ग्रामपंचायतीने आमची फसवणूक केली. तर माझं असं म्हणणं आहे की जर ग्रामपंचायतीला फसवणूक करायचीच असते किंवा मुलींच्या शिक्षणाचं नुकसान जर करायचं असतं तर जेव्हा ही इमारत कोसळली गेली तर त्वरित ताबडतोब व्यवस्था ग्रामपंचायतीनेच केली मुलींच्या शिक्षणाची. त्यांना जर मुलींच्या शिक्षणाचं नुकसान करायचं असतं तर त्यांनी ती व्यवस्था ग्रामपंचायतीने केली नसती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांच्या घरात बसण्याची वेळ आली, हे वक्तव्य तर पूर्णपणे चुकीचं आहे. कारण लोकांच्या घरात बसण्याची वेळ ही आता पालकांनी आणली आहे. तिथे लोकांच्या घरात बसण्याची वेळ ग्रामपंचायतीने आणलेली नाही. जेव्हा शाळा कोसळली त्याच्यानंतर त्वरित व्यवस्था लोकमान्य टिळक विद्यालयात ग्रामपंचायतीने केली आणि त्याच्यानंतर तिथली मुदत संपल्यानंतर मराठी शाळेमध्ये सुद्धा ताबडतोब बसण्याची सर्व सुव्यवस्था करून ग्रामपंचायतीनेच दिलेली आहे. तर आता तो हट्ट पालकांनी धरलेला आहे की तिथे आम्हाला बसायचं नाही म्हणून आणि पर्यायी ते एका खाजगी घरात बसतायत. तर ही व्यवस्था केलेली असताना सुद्धा त्याचे खाजगी घरात बसतायत. तर घरात बसण्याची वेळ जे त्यांनी म्हटलंय खाजगी लोकांच्या दारात आणण्याची वेळ आले तर हे पूर्णतः चुकीचं आहे. ही वेळ पालकांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आहे. तर ग्रामपंचायतीला जर विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आणायचंच असतं तर वेळोवेळी ग्रामपंचायत सगळ्या शैक्षणिक कार्यक्रमांना सहकार्य करते, सर्व स्पर्धा घेते, सर्व गोष्टींची माहिती देते. आता सुद्धा तिथे स्मार्ट बोर्ड सर्व शाळा डिजिटल केल्या गेल्या आहेत आणि तिथे आता भाजपाचे श्रीकांतजी भारतीय यांच्या माध्यमातून तिथे 55 इंची डिजिटल स्मार्ट बोर्ड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1ली ते 5वीचा सर्व अभ्यासक्रम फीड आहे. मुलं स्वतःहून त्याचं ऑपरेट करून ते अभ्यासक्रम करू शकतात. असं असताना देखील पालकांचा हा अट्टहास काय तेच कळत नाही. शासनाच्या आत्ताच्या नियमाप्रमाणे लिंगभेद हा आपला जो कायदा आहे त्या लिंगभेदाच्या कायद्याप्रमाणे सर्व मुलं मुली लहानपणापासून एकत्र राहून त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड निर्माण होता कामा नये असं शासनाचं धोरण आहे. आणि हे जर शासनाचं धोरण, शासनाचा कायदा जर आपण अंमलात आणत नसलो तर मग याला जबाबदार कोण आहे? उद्याशी जर मुली जेव्हा मोठ्या होतात किंवा काही होतं त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो आणि आता जर लहानपणापासून मुलं मुली एकत्र राहिली तर त्यांच्यात एक खेळीमेळीचं वातावरण निर्माण होऊन ती एकत्र राहू शकतात. आता सर्व शाळा आपण बघितलेल्या आहेत की मुलं मुली सगळीकडे एकत्र आहेत. फक्त आता दाभोळमध्ये हीच शाळा अशी राहिलेली आहे की जिथे मुलं वेगळी आणि मुली वेगळ्या असं आहे.
आणि तरी सुद्धा आम्ही त्यांना त्वरित असं काही सांगितलेलं नव्हतं की एकत्र बसा म्हणून. आम्ही सांगितलेलं होतं मराठी शाळेची मुलं जी खालच्या 2 वर्गात बसतात तर वरचे 2 वर्ग जे रिकामे आहेत जिथे आम्ही तुमची व्यवस्था केलेली आहे तर तिथे कन्या शाळेतले जे 2 आता जसे लोकमान्य टिळकमध्ये 4 वर्ग 2 खोल्यांमध्ये बसत होते तसेच तुम्ही तिथे बसा. जेव्हा शासनाचा काही वरून निर्णय येईल तर तो निर्णय तुम्हाला पाळावाच लागेल, पण तोपर्यंत आता जसे तुम्ही तिथे बसताय तसेच इथे येऊन बसा असं सांगितलेलं असताना देखील पालकांनी हा हट्ट धरलाय की आम्हाला तीच शाळा पाहिजे म्हणून. दुसरं त्यांनी एक वक्तव्य केलं की 8 महिन्यातून खर्ची पडू नये त्यास ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा पण ठराव ग्रामसभेने सुद्धा त्याला विरोध केलेला आहे. का तर आज तुम्हाला सांगतो, आज आम्ही तिथे आमची तिथे विहीर होती, मुलांना खेळायला जागा नाही लागवडमध्ये, कुठेही ग्राउंड नाही. आज आम्ही ती विहिरीवरती स्लॅब टाकून एक सपाट हे करून घेतलेलं आहे. आज तिथे मध्येच एक पूर्वीच्या लोकांनी एक स्टेज बांधलेलं आहे, ते सुद्धा काढून आम्ही स्टेज मागे घेऊन तिथे बाजूला एक मुतारी आहे, ती पडून पडी की मुतारी आहे, ती काढून आम्ही तिथे मोठा ग्राउंड करतोय. आणि ही इमारत आम्हाला चांगली करायची की ज्याच्यातनं आम्हाला काहीतरी गावातल्या लोकांसाठी काहीतरी उपक्रम राबवता येतील, आमचा मानस आहे त्याच्यात. पण बरोबर आहे, पण आता बाकीताई गोरखकर, माजी सरपंच संगीताताई दाभोळकर, माजी उपसरपंच उदयजी गावकर, सर्व सन्माननीय सदस्य आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज मी सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिला. पहिला ग्रामसभेने ठराव केला होता की ह्या दोन्ही शाळा एकत्रित कराव्या आणि त्याचा पाठपुरावा शासनाकडे चालू होता, परंतु तिथे कुठेही आम्हाला यश येत नव्हतं. परंतु आम्हाला आता बऱ्यापैकी यश आलेलं आहे. आणि तत्पूर्वीच काही महिन्यापूर्वी एक कन्याशाळा आहे तिथे छप्पन कोसळला अचानक, आणि म्हणून आम्ही ताबडतोब त्या शाळेचे विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था आम्ही ग्रामपंचायतीने जवळच असलेल्या लोकमान्य